वासुदेव आला बाई माझ्या घरी अंगणात. अशू अशू तुझं पत्र आलंय. आई, नोकरीचं पत्र आलंय. पत्र उशिरा पोचले. मला उद्याच निघावं लागेल. आई, उद्याची तयारी करायला हवी ना. मुली पण आजकाल घाबरतात. हे असल्या आहेत की मुली घेऊन फिरतात. ए लवर बॉय, जा जा. काय काय निभार. अरे बारक्या, आज काय वातावरण? आज काय वातावरण टाईट. का रे? दारू पिऊन आला. लवर बॉय काय करायला लागलाय? लवर बॉय काय आपलं लपडी काय आज सकाळ सकाळी अरे काय रे, काय झालं? चल चल लवकर जा. बांध वाढत. मगदूम सरांनी खाली बोलवले आपल्याला. मगदूम सरांनी? मगदूम सर आले. ए योगेश, ए पार्थ लवकर चल. आणि विठ्ठलला पण घेऊन ये. या काय मजा चालू आहे ना. पण आता तुमच्या मजेचे दिवस जाणार बरं का. हुकुमशाही येणार. एक नवीन मनुष्य येतोय माझ्या जागी. तो तुमचा रेक्टरही असणार आहे आणि शिकवणारही आहे तुम्हाला. कठीण आहे तुमचं. कुठून नेमणूक होतात अशांच्या कोणास ठाऊक. एवढाच सापोर कसा सांभाळणार हा पसारा. असं का बोलताय सर, काय झालं? सांगितलं की आत्ता मी तुमचा रेक्टर नाही. नवीन पोरगा येतोय तुमच्या वयाचा. तुम्हाला शिकवणारी आहे. फार होणार आहे तुमची. तुम्ही काहीतरी करा ना सर. मी काय करणार. रिझर्वेशनच्या जागी आलाय तो. कोणाला नेमू शकत नाही ना कोणाला हलवू शकत. तर तुम्ही नाही घालू शकत, आम्ही तर घालू शकतो की. आपण कोण? मी इथला नवीन रेक्टर. नमस्कार सर. चला तुमची रूम दाखवतो.
पांढरी मार अरे काय करायलाय ऐक तर. अरे मगदूम सरांनी सांगितलं नव्हतं काय ते नवीन सराबद्दल. अरे तो आलाय आणि आल्याला पहिल्या दिवशीच दणका दिलाय. कुठलं सर? अरे नोटीस बोर्ड बघा चला रे. चला रे. टाइम टेबल बघ काय लावले त्यानं. हा कंपल्सरी वेळापत्रक. वेळ आणि कार्य सकाळी 7 ते 7 योगा, 9 ते 12 कॉलेज, दुपारी 12:30 ते 1:30 जेवण. हॅलो सर कॉलेजमधनं ऍडमिशन कॅन्सल आता सर. आता डायरेक्ट शाळेत ऍडमिशन. हा सर हॉस्टेलमध्ये शाळेसारखं टाइम टेबल लावलाय तिने. ही सुरुवात आहे फक्त. रांगा लावतो का नाही बघा तो तुम्हाला. आणि तो सांगेल तसं सगळं ऐकायचं बरं का रे बाबांनो. कल्याण आहे बाबा तुमचं. विशू खातोस काय आता जरा ना. सोड रे खाऊ दे. मामा आज फक्त अर्धा तास सुरू ठेवा. उद्यापासून 9ला मेस बंद. गुड मॉर्निंग. माझं नाव आशुतोष आणि मी आजपासून तुम्हाला भाषा शिकवणार आहे. 3रा चॅप्टर सुरू करूया. आधी 2 तर शिकवा. खूप महत्वाचा चॅप्टर आहे. लक्ष देऊन ऐका. आणि खूप मजा पण येते हे सगळं समजून घेण्यात. भाषा कशी काम करते, कशी निर्माण होते, वेगवेगळे अर्थ निर्माण करते. मी म्हणालो त्या पद्धतीनं भाषेतील. तास संपला की आता. हे काय चाललंय सर? चला मुलींना. आता कुठं सुरू केलं तुम्ही? आणि तुम्ही फार आदर्शवादी होण्याची स्वप्न पाहूनस. फार लहान आहेस. आणि काय रे तुझ्या शिकवण्यावर पोरं घालतात असं समजतोस का तू? तसं असतं तर सगळा वर्ग भरलेला असता. हे बघा सर, माझं काम शिकवणं आहे. त्याचाच पगार भेटतो मला. यात आदर्शवादी काय आहे? बरं ते जाऊ दे. हॉस्टेलवरच्या पोरांवर काय दादागिरी झाली तुझी? सर शिस्त शिकवणे, एकत्र राहण्याची पद्धत शिकवणे, त्यात वाईट काय? आणि सर तुम्ही कितीही म्हणालात तरी मी बंद नाही करणार.
सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोल ना. थोडं पर्सनल आहे. अच्छा, मला लेक्चरला बसायचं आहे पण काय प्रॉब्लेम आहे का? मला हे पण चालू आहे काय अवघड आहे. काय नाही यार. ए झेंडू, अरे विशा भावा, सोनाली दिसली होती आता येतात आम्हाला. काय सांगतोयस? काय म्हणाले? बोलली की. अरे काय बोलले? अरे बोलली रे. राहू दे रे भावा, राहू दे. अरे काय बोलली सांग ना. अरे ती म्हणाली सर तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, पर्सनल आहे. काय पण ऐकू नको. अरे माझ्याशी नाही, ते नवीन आलेला मास्तरशी. कोण? त्यो नवीन आलेला मास्तर. चला तुझा पत्ता आता काय? ए तस काय नाही रे, गैरसमज आहे. ए काय गैरसमज आहे? अशू, ए अशू. सर. हा येत आहे ना? हो हो येतो. काय रे काय रे आलास का अभ्यास करून? किती अभ्यास करणार आहे? पोरांच्यात बसत जा जरा. कसला टॉपर? नवीन सरांसारखं दिसले आपल्या. इतक्या उशीरपर्यंत बोलत बसलाय. दिवसभर पण तेच करता. नुसता रिकामा वेळ कसा काय घालवतो तुम्हाला? आपल्या हॉस्टेलला लायब्ररी आहे, पुस्तकं आहेत, त्याचा काहीच उपयोग नाही का तुम्हाला? मान्य आहे मला, कधीतरी एन्जॉय करायला पाहिजे, पण शिकताना अभ्यास चिंतन पण पाहिजे की. आम्हाला सांगून काय उपयोग नाही सर, आम्ही सगळी अशीच आहे. चला रे डोकं काय ना उठवा रे, चला रे, चला रे, चला. बघा बदललं पाहिजे ना मग. सहज नाही मिळालो हे, आम्हाला सहज नाही मिळाले. यांना मिळते तर किती उत्साहाने घ्यायला पाहिजे. सागर, गुड मॉर्निंग. चला मित्रांनो, सोनाली सरांना जरा एकांत मिळू दे. चिडून बसला कसा. तुम्ही काय थांबलाय? आपण काय सिनेमा पाहणार आहात वाटतं. तर काल आपण भाषेविषयी शिकत होतो. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. तुम्हाला माझं समजावं, मला तुमचं समजावं, अशी विचारांची आदान प्रदान ह्या भाषेमुळे करता येते. सकाळ सकाळ पिले काय? ए स्कॉलर इकडे. काय रे विद्यापीठात पहिला येणार आहेस का? अरे काय त्याच्या नादाला लागलाय?
हे ते आपल्या सराच्या डोसक्यावर बसलाय माहिती आहे ना. आणि तू त्याच्याच मध्ये लागलीस होय रे. आम्हाला सोडून त्याच्याकडे गेलास होय. हा? अरे सर, मी म्हटलंच होतं, आपल्याला त्रास होणार, सगळ्यांना त्रास होणार. तुम्हाला तो त्याच्या तालावर नाचवे, माझ्याही डोक्यावर चढून बसलाय. सर आता तर आमच्यात पण खूप पडायला लागली आहे. हो सर. काय करायचं ते सर आम्ही? अरे कोण म्हणतंय त्याचं ऐका, द्या की उत्तर. देऊ की सर त्याला त्याच्या भाषेत उत्तर. तुम्ही त्याचं ऐकलं तर फार जड जाईल. असं कसं जड जाईल सर? कॉलेज आमचं, हॉस्टेल आमचं, तो कोण आम्हाला सांगणारा? बघतो आता आम्ही काय करायचं ते. चला रे. अरे आज आशुतोष सर जे तासाला बोलले ना ते ऐकून फार हलूनच गेलो रे. सॉरी रे, मला पण जावं लागलं त्यांच्यावर. आपण काहून त्यांचा द्वेष करतोय रे? मला हेच कळत नाही. मला पटले आता त्यांचं. मला पण पटते रे, पण मी काही करू शकत नाही. काय चाललंय गप्पा? आणि सर ते आम्ही समजते मला काय होत असेल ते. गोंधळ, अस्वस्थता, ओढाताण. पण शांतपणे स्वतःला विचारायचं, आपण का आलो इथे? आपल्याला काय हवंय? उत्तर नक्कीच मिळतात, पण मिळालेलं उत्तर हरवून द्यायचं नाही. सागऱ्या, तू लय नादा लागलास त्याच्या. मग सर होते तेव्हा आपली हॉस्टेल केवढी व्यवस्थित चालली होती. हा मला हिरो आणि बिघडून टाकलं सगळं त्यानं. बिघडून टाकलं म्हणजे काय केलंय? आज तो सर अपॉइंटमेंट घेऊन आलेले. अरे मग गप शिकवायचं ना. रेक्टर कशाला म्हणतोय तो? चालवतोय, पोरी पडवतोय. दादा मगदूम सर भडकवतोय तू. मगदूम सरांना जर परत बोललास तर मुस्काड फोडीन. वाढू नका रे, मित्र आहे आपला. मग सांग त्याला. अरे समजत कसं रे तुम्हाला? आज तो सर शत्रू नाही रे आपले. अरे मग मित्र आहे. दादा येऊ लय बोलायला लागलाय. बस झाला आता शेवटचा गाव घातलाच पाहिजे. वाट कसली बघताय? चला चला चला. काल त्याची रूम झाली. तू असता तर काल त्याला झाला असता. विशेष गेला असेल पळून गावाला. गेला असणार. काय करतोय सांग. माझा का राग येतोय तुम्हाला? मला काहीच कळत नाही. मला कधीच तुम्ही माझे शत्रू नाही वाटला. प्रत्येक क्षणी तुमच्याशी बोलायचं होतं. तुमच्यातलाच नाही का मी? मी तुम्हाला भाषा शिकवतो, पण आपल्यामध्ये तरी संवाद नको का?
शिक्षक, विद्यार्थी, रेक्टर जाऊ द्या, पण माणसामध्ये तरी संवाद नको का? आपले आनंद, दुःख, यश, अपयश, यातना या वाटून नको का घ्यायला? मी ते शिकवून पगार मिळवायला नाही आलो. मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला जाणून घ्यायचं. मग हा जोडणारा पूल का तोडू बघताय तुम्ही? का पूल नकोच आहे तुम्हाला? का माणसे नको आहेत आपल्याशी संवाद साधणारी, आपलेपणा निर्माण करणारी? काय संपलं का अवसान? टाकलीत शस्त्र खाली? विचारलं का तुम्ही त्याला की आम्हाला शिकवायला एवढं शहाणपण कुठून मिळवलंस तू? लाज वाटते सर मला, आमची, तुमची, या सगळ्यांची.